महाराष्ट्रातील शेतकरी त्रासले होते. पाणी नाही, कर्ज वाढतंय आणि तेव्हा एका मराठी माणसानं त्यांच्या आयुष्यात पाणी आणलं. ही गोष्ट आहे भंडाऱ्यातील भूषण माधवराव फसाटे यांची. RBM वॉटर डिटेक्टर सर्व्हिसचे फाउंडर आणि प्रोफेशनने जिओग्राफी टीचर. पण त्यांचा प्रवास साधा नाही, विचार बदलणारा आहे. लहानपणापासूनच त्यांना एकच प्रश्न सतावत होता, पाणी लागत नाही का? आणि हाच प्रश्न त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी हायड्रोजिओलॉजिस्ट म्हणून अभ्यास केला, संबंधित डिप्लोमा पूर्ण केला, 40 पेक्षा जास्त मशीन्सचा अभ्यास केला आणि स्वतः रिसर्च आणि एक्सपेरिमेंट्स केले. ते फक्त शिकले नाहीत, तर त्यांनी पाण्याचा सायन्स समजून घेतला. आज ते पूर्णपणे सायंटिफिक पद्धतीनं काम करतात. विशेष मशीन्सच्या मदतीनं जमिनीखालील पाण्याचा अचूक सर्वे करतात, जमिनीचा डेप्थ मॅप PDF स्वरूपात देतात आणि पारंपरिक व आधुनिक पद्धतींचा ताळमेळ घालून अचूक पॉइंट देतात. जमिनीचा अभ्यास करताना त्यांनी झाडांवरही सखोल संशोधन केलं आहे. उदाहरणार्थ, औदुंबराच्या झाडाच्या उजव्या बाजूला 5 फूट अंतरावर 60 ते 80 फूट दरम्यान पाणी मिळण्याची शक्यता असते. एका ठिकाणी 400 फूट बोरवेल करूनही पाणी मिळालं नाही, पण भूषण यांनी दिलेल्या पॉइंटवर फक्त 60 फुटावर पाणी लागलं. त्या एका घटनेनं त्यांचा कॉन्फिडन्स बदलला आणि तिथून त्यांचं नाव पसरायला लागलं. आज त्यांच्याकडे 4000 पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. 90% अॅक्युरेसी आहे. महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका आणि पुणेमध्ये ते काम करत आहेत. ते फक्त पॉइंट देत नाहीत, सायंटिफिक बोरवेल सर्वे करतात, जमिनीचा डेप्थ मॅप देतात, मशीन्स विकतात, ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतात आणि C1 सेन्सर स्कॅनिंगद्वारे कमी पाण्याच्या बोरवेलसाठी उपाय सांगतात. ज्यांना हे काम शिकायचं आहे त्यांना ते ट्रेनिंग सुद्धा देतात आणि YouTubeवरून पाणी शोधण्याच्या मशीन्सबद्दल माहिती देतात. सगळ्यात खास म्हणजे लद्दाख सारख्या कोल्ड डेझर्टमध्ये जिथे पाणी मिळणं जवळजवळ अशक्य आहे, तिथे सुद्धा त्यांनी पाणी शोधून दिलं आहे. आज त्यांचा टर्नओव्हर लाखोंमध्ये आहे, पण ते एकच गोष्ट सांगतात, पाणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोन्यापेक्षाही मौल्यवान असतं. आणि जर आपल्या कामाने कुणाच्या शेतात पाणी आणलं तर त्यापेक्षा मोठं यश काहीच नाही. कारण जिथे पाणी येतं तिथे आयुष्य फुलतं.